म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या पुढचं पाहिलं होतं, संपूर्ण SC ST ला दाबून टाकण्याचे खाजगीकरणाचा जो प्रयत्न आहे, असं वाटतं की आता तर आपण एका दमनकारी अशा समाजात राहतो। म्हणजे करुणा ही तर खूपच टोकाची गोष्ट झाली। एक दमनाला आसुसलेला समाज आहे, जाती जातींमध्ये आणि आपल्याहून दुर्बल असलेल्या घटकांमध्ये। म्हणजे अपेक्षा अशी आहे की तुम्ही समतेची मागणीच करू नका। बाबासाहेबांची जी सगळ्यात महत्त्वाची मागणी होती समतेची आहे, समतेच्या ऐवजी समरसतेने जागा घ्यावी अशी मागणी आहे। आता मान्यता पसरत चाललेली आहे आणि समरसता हा शब्दच धोकादायक आहे। आणि जर समरसता दाखवायची झाली तर समाजातल्या दुर्बल घटकांना आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब्सना नेहमीच उच्चवर्णीयांची आपण समरस होऊन जायचं ही या भूमीची 5000 वर्षांची शिकवण आहे। आपण तिथे परत चाललेलो आहोत की आपल्या मूळ पुरुषाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलं, जे आपल्या बौद्धीच्या सामर्थ्यावर एक विश्व उभं केलं, त्याचं सगळ्यात मोठं जर सार कोणतं असेल, तुम्ही उभे राहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यांचं योगदान जे आहे, त्यांची दूरदृष्टी जी आहे ती जेव्हा जेव्हा त्यांच्याबद्दल मी वाचतो आणि मी जेव्हा जेव्हा समारंभांना जातो की त्यांच्याशी संबंधित कुठचाही कार्यक्रम असेल तर मी सर्वसाधारणपणे अगदीच जर वेळ नसेल तर शक्य नसेल तर जात नाही, पण मी जातोच जातो। याचं कारण असं की मला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि नवीन पैलू मला कळतात। जसं की आज पण मला कळलं आणि मला वाटतं अजून काही वेळाने मानेसाहेब बोलतील तेव्हा पण मला अजून काही कळेल। इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की काळ फारसा अनुकूल नाही आहे, अशा काळामध्ये आपण इथे सगळे जमलेलो आहोत। केवळ खाजगीकरण होतंय आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते आणि एकंदरीतच रिझर्वेशन म्हणजे SC STच्या रिझर्वेशनला एक विरोध करणारा वर्ग हा प्रस्थापित आणि सत्ताधारी वर्ग होऊन बसलेला आहे। ही एक मोठी भयानक गोष्ट आहे आणि त्याविरुद्ध संघर्ष करण्याची क्षमता असलेले लोक कमी होत चाललेले आहेत। ही एक मोठी समस्या आहे आणि त्यातली अजून गंभीर गोष्ट अशी की कधी काळी अँटी एस्टॅब्लिशमेंटसाठी असलेले लोक, उभे असलेले लोक आज एस्टॅब्लिशमेंटमध्ये असल्यामुळे त्यांचं काम अँटी एस्टॅब्लिशमेंटचं संपलेलं आहे असं समजतात आणि हे अधिक गंभीर आहे, कारण खरं तर त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे, त्यांचा रोल, अनुभव सगळा महत्त्वाचा आहे। आत्ता सरांनी जे बोलताना म्हणाले की ज्यांनी उठावच नाही केला 2005ला आपल्याला पेन्शन मिळणार नाही, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या पुढचं पाहिलं होतं आणि त्यांनी आपल्या अंगावर कोसळत असताना सुद्धा उभे राहिले नाहीत, बाहेरच्या समाजात सहानुभूती नाही। आणि आता एकंदरीतच सत्ताकरण आणि खाजगीकरणाच्या विरोधात असण्याच्या संदर्भात नाही, पण खाजगीकरणाचे उद्देश हे भयावह आहेत आणि मला असं वाटतं की संपूर्ण SC ST ला दाबून टाकण्याचे खाजगीकरणाचा जो प्रयत्न आहे आणि मुळामध्येच खाजगीकरण हे एक नॉन SC ST संघटना देशव्यापी उभी असल्याचं किंवा समाज असल्याचं एक प्रतीक आहे असं तुम्ही समजून घ्या। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक माणूस एस्टॅब्लिशमेंटमध्ये असला तरी त्याने आत्ता अँटी एस्टॅब्लिशमेंटमध्येच असलं पाहिजे। आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांनी जेव्हा अनेक प्रकारचं लेखन केलं, मी जे पत्रकार म्हणून त्यांचं अनेक ते एक प्रिझम आहेत, त्यांचे प्रिझममधनं अनेक प्रकारची लोलक वास्तवं दिसतात आणि डॉक्टरांचा जो संघर्ष आहे तो अनेक पातळ्यांवर दिसतो। त्यांनी पत्रकार म्हणून म्हणजे मला फार आकर्षित माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या अनेक रोल म्हणजे अनेक भूमिकांनी केल्या, जसे की ते अर्थशास्त्रज्ञ होते त्यामुळे मी आकर्षित झालो। त्यांनी हिल्टन कमिशन जे झालं स्थापन, त्यातनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली। म्हणजे त्यांचं योगदान एवढं मोठं आहे की मला असं कित्येकदा वाटतं की भारतातल्या उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला किंवा उच्चवर्णीय समाजाला किंवा जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत नाहीत त्या समाजाला जास्त भरभरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा राग किंवा त्यांच्या संपूर्ण समाजावर आणि त्यांच्या स्वतःवर झालेल्या अन्यायाचा राग किंवा विष त्याच्यामध्ये ते लिहिताना बोलताना कधीही व्यक्त केलेलं नाही। ही इतकी मोठी गोष्ट आहे की बुद्धाच्या जे करुणामयी जीवन आहे ते स्वतः जगले ते आणि त्यांचे उपकार कोणताही जो उच्चवर्णीय किंवा बाहेरचा समाज आहे तो मानत नाही। कित्येकदा या गोष्टीची आपण जाण ठेवली पाहिजे, याचंही भान त्यांना नसतं। ही गंभीर गोष्ट वाटते मला आणि मला असं वाटतं की आता तर आपण एका दमनकारी अशा समाजात राहतो। म्हणजे करुणा ही तर खूपच टोकाची गोष्ट झाली। एक दमनाला आसुसलेला समाज आहे, जाती जातींमध्ये आणि आपल्याहून दुर्बल असलेल्या घटकांमध्ये। म्हणजे अपेक्षा अशी आहे की तुम्ही समतेची मागणीच करू नका।
बाबासाहेबांची जी सगळ्यात महत्त्वाची मागणी होती त्यातली आपल्या सर्वांसंबंधात सर्वात महत्त्वाची मागणी ही समतेची आहे. समतेच्या ऐवजी समरसतेने जागा घ्यावी अशी मागणी आहे. आता मान्यता पसरत चाललेली आहे आणि समरसता हा शब्दच धोकादायक आहे. कारण समरसता म्हणजे कोणाशी कोणी समरसता दाखवायची हा खरा प्रश्न आहे. आणि जर समरसता दाखवायची झाली तर समाजातल्या दुर्बल घटकांना आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सना नेहमीच उच्चवर्णीयांशी आपण समरस होऊन जायचं ही या भूमीची 5000 वर्षांची शिकवण आहे. आपण तिथे परत चाललेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या गोष्टीचं भान पाहिजे की आपल्या मूळ पुरुषाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलं, जे 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 आपल्या बौद्धीच्या सामर्थ्यावर त्यांनी जे काही एक विश्व उभं केलं त्याचं सगळ्यात मोठं जर सार कोणतं असेल तर तुम्ही उभे राहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी एक पत्रकार म्हणून 4 पत्रिका आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी विषय पण मूकनायक असेल किंवा बहिष्कृत भारत असेल, बहिष्कृत जनता असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल, याच्यामध्ये ते काहीमध्ये ते डिफॅक्टो एडिटर होते, काहीमध्ये ते एडिटर नव्हते म्हणजे दुसरी माणसं एडिटर होते. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये दुसरी माणसं एडिटर होती पण काहीमध्ये ते डिफॅक्टो एडिटर होते म्हणजे त्यांचं लेखनच असे. काही तर वेळे अंक आहेत ते मी जुने अंक वाचलेले आहेत मूकनायकचे वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः जवळपास अख्खा अंक लिहून काढलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी विषय जे तेव्हा घेतले ते आज ज्या विषयाला तुम्ही सामोरं जाता त्या संदर्भात सगळं लिहून ठेवलेलं आहे. ते सगळे जुने अंक जर तुम्ही एकत्रित करून एक पुस्तक तयार केलं किंवा 4 पुस्तकं तयार केली, चार वेगवेगळे. खरं तर जर्नलिस्ट म्हणून म्हणजे पत्रकार म्हणून बाबासाहेबांना फार मोठा काळ देता आला नाही कारण इतर कामं इतकी होती की त्यामध्ये त्यांचं तेवढा काळ, पण त्यांनी तेवढ्या काळात एवढं लिहून ठेवलेलं आहे आणि एवढं विलक्षण लिहिलेलं आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगतो. त्यांचं एक मोठं लेखन आहे ते हिंदीकरण या विषयावर आहे. म्हणजे आज आपण महाराष्ट्रात बोलतोय किंवा तामिळनाडू सगळ्या भाषिक अस्मितेबद्दल, तर त्याचं हिंदीकरण होईल यावर त्या काळात बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर संपादकीय आहे. ही ज्या लोकांनी वाचलेली नाहीत ह्या हिंदीकरणाविरुद्ध बोलताना एकदाही मी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कोणाकडनं ऐकलेला नाही. याचं कारण बऱ्याच जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठीच जास्त केलं हे मान्यच करवत नाहीये. हा सगळ्यात मोठा ही सगळ्यात मोठी मला वाटणारी समस्या आहे. मी आत्ता सुद्धा नरिमन पॉईंटला ऑफिसमध्ये बसलेलो तेव्हा मी बोलताना हेच म्हणत होतो की आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायला जाणार आहे. म्हणजे त्यांच्या सगळे त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित असलेली माणसं आहेत भोवती आणि हे मला खूप आनंददायक नेहमीच वाटत आलेलं आहे कारण ते समान धर्म आहेत माझ्यासाठी. पण समस्या अशी आहे की मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांना असं वाटलं की ठीक आहे म्हणजे तुम्ही बोलणार आहे चांगलं आहे वगैरे. मी म्हटलं तुम्हाला याची कल्पना पण असू शकत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येक आयुष्यातल्या टप्प्यावर प्रत्येक क्षणावर किती मोठ्या प्रकारे म्हणजे किती नाव करून ठेवलंय किंवा तुमची प्रत्येक आयुष्याचं पाऊल ती पाऊल वाटेचा महामार्ग करून ठेवला.